नमस्कार मित्रांनो, मी हरिकेश संजय पाटील, मराठमोळा इन्व्हेस्ट ओपीडीयामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओचा विषय आहे LICचा IPO, लाईफ इन्शुरन्स कंपनीचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग। हो, बरोबर ऐकलं। भारतातील, महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सगळेच लोक फार उत्सुक आहेत LICचा IPO बाजारामध्ये कधी येणार, मी ह्या IPO ला एवढे पैसे लावणार, मी ह्या IPO चे एवढे लॉट लावणार। ठीक आहे, अशी वेगवेगळ्या प्रकारची चर्चा बाजारामधून आपल्याला ऐकायला मिळते आणि त्यामध्ये अजून ज्यांच्याकडे LICच्या पॉलिसी आहेत त्यांना त्यामध्ये 10% मध्ये रिझर्वेशन कोटा अजून LICने जाहीर केला आहे। तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण LICच्या काही स्ट्रेंथ आणि वीकनेसेस आणि LICच्या कंपनीचं काही फ्युचर म्हणजे LICच्या कंपनीचं फ्युचर काय आहे हे आपण आज सगळं ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। LIC ही 100% आतापर्यंत गव्हर्नमेंट कंपनी आहे। LICची जी स्थापना आहे ती 1 सप्टेंबर 1957 साली झाली आणि त्यापासून LICनी एक ॲडव्हर्टाइजमेंटवर आणि मार्केटिंगवर फार भर दिलं होतं। शक्यतो कुठली सरकारी कंपनी जास्त करून ॲडव्हर्टाइज किंवा जाहिरात करत नाही, परंतु LIC कंपनीने पहिल्यापासून एका ॲडव्हर्टाइजवर फार फोकस केलं होतं, जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी। आणि ह्याच ॲडव्हर्टाइजमुळे लोकांमध्ये LIC विषयीचा विश्वास, लोकांमध्ये LICच्या विषयीचा ट्रस्ट इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाला की आज LIC कडे 2 लाख पेक्षा एम्प्लॉईज, 15 लाखहून अधिक LIC एजंट आणि 30 करोडपेक्षा जास्त पॉलिसी होल्डर आहेत। तर हे सगळं शक्य झालं LICच्या विश्वासामुळे, LICवर असलेल्या ट्रस्टमुळे। आपण शक्यतो पाहतो की कुठली गव्हर्नमेंट कंपनी जास्त करून ॲडव्हर्टाइजवर आणि जाहिरातींवर जास्त भर देत नाही, पण मी काही ॲडव्हर्टाइज पाहिले आहेत, सारे शिकूया, पुढे जाऊया, बेटी बचाओ बेटी पढाओ। आणि ह्याच ॲडव्हर्टाइजमेंट आणि जाहिरातांमुळे आपल्याला समाजामध्ये काहीतरी चांगलं काहीतरी घडताना आपण पाहतोय। आणि मेन रिझन आहे की LIC एक गव्हर्नमेंट कंपनी आहे, त्याच्यामुळे त्याच्याविषयीचं असलेलं अतूट नातं, पॉलिसी होल्डर्स आणि गव्हर्नमेंट यांच्यामध्ये असलेलं अतूट नातं की समजा मला काही झालं, भविष्यामध्ये मला काही झालं, पण माझ्या परिवाराला हमी देण्यासाठी काहीतरी माझ्या परिवाराला मिळेल, हे जे नातं घडलेलं आहे सरकारसोबत पॉलिसीधारकांचं, हे खूप अतूट आहे। मग आता आपण LICच्या अजून काहीतरी स्ट्रेंथ, त्यांचे वीकनेसेस पुढे समजून घेऊ। सगळ्यात मोठी स्ट्रेंथ LICची आहे नेटवर्क डिस्ट्रीब्युशन। नेटवर्क डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? भारतातील कुठल्याही कानाकोपऱ्यापर्यंत, गावोगावी, प्रत्येक खेड्यागावापर्यंत LIC पोहोचलेली आहे। रूरल एरियामध्ये म्हणजेच ग्रामीण भागामध्ये नेटवर्क, इंटरनेट आणि ऑनलाईन सुविधेचा अभाव असल्याने LIC एजंट आज त्या प्रत्येक खेड्यागावात आणि त्या प्रत्येक माणसांपर्यंत आपल्याला पोहोचलेला पाहायला मिळतो। परंतु सर्व सरकारी कंपन्या अशा सुविधा देत नाही, परंतु LICने जी ही सुविधा दिली आहे ती अगदी पहिल्यापासून चालत आलेली ही सुविधा आहे। त्याच्यामुळे ग्रामीण भागातील अशिक्षित लोक किंवा ज्यांना ऑनलाईन सुविधांचा वापर करता येत नाही, ज्यांच्याकडे मोबाईल्स नाही आहे, ॲप्लिकेशन्स त्यांना यूज करता येत नाही किंवा इंटरनेटच्या अभावामुळे त्यांना काही गोष्टी करता येत नाही, अशा लोकांपर्यंत LIC पूर्णपणे पोहोचत आलेली आहे पहिल्यापासून। तर हीच एक LICची सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे की ही स्ट्रेंथ LICला आज सगळ्यात नंबर 1 लाईफ इन्शुरन्स कंपनी आजही LIC मार्केटमध्ये टिकून आहे। परंतु मला स्वतःला काय वाटतं, LICचा प्रत्येक एजंट, LICचा प्रत्येक पॉलिसी होल्डर किंवा LICचा प्रत्येक एम्प्लॉई आपल्या स्वतःला त्या इंडस्ट्रीमधला बाप समजतो। हो, ते बाप आहेत, परंतु ते बाप राहतील का याचं मला थोडंसं अवघड वाटते। कारण का, ज्या वेळेस 2014ला जे LICचं मार्केट शेअर होतं ते 75% मार्केट शेअर्स इन्शुरन्स कंपनीमध्ये LICचं होतं, म्हणजे 75% हिस्सा त्यांचा मार्केट शेअरमध्ये होता। परंतु 2022 साली त्यांचा मार्केट हिस्सा झालेला आहे 65%, म्हणजे गेल्या 8 वर्षामध्ये त्यांनी 10% मार्केट हिस्सा गमावला आहे। तर हे कशामुळे घडलं? भारतामध्ये अशा भरपूर प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्यांनी उड्या घेतल्या आणि त्यांनी उड्या घेतल्यामुळे ह्या LIC कंपनीचं मार्केट
जे मार्केट शेअर होतं ते कमी आपल्याला होताना दिसत आहे। आणि हा जर ट्रेंड कंटिन्युअस राहिला तर ॲज अ शेअर होल्डर, ॲज अ शेअरधारक मला वाटतं की LICची ग्रोथ भविष्यामध्ये होऊ शकत नाही, पण LIC कंपनी लॉस मेकिंग तर होणार नाही। ॲक्च्युअलमध्ये त्याची ग्रोथ होईल असं मला अवघड वाटते, परंतु ती प्रॉफिटेबलच राहणार, कारण LIC सारखी मोठी कंपनी भारतामध्ये दुसरी कुठली इन्शुरन्स कंपनी सध्या तरी नाही आहे आणि त्या लेवलला दुसरी कुठली कंपनी पोहोचू शकते तर इतक्या सहजासहजी ते शक्य नाही आहे। तर LICचं मार्केट शेअर लूज करण्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण काय आहे? सगळ्यात पहिले टेक्नॉलॉजी, दुसरी गोष्ट अफोर्डेबिलिटी। टेक्नॉलॉजी म्हणजे काय? मार्केटमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रायव्हेट प्लेयर एंट्री घेत आहेत। इन्शुरन्स कंपन्यांमध्ये भरपूर प्रायव्हेट प्लेयर्स एंट्री घेत आहेत। आपण SBI लाईफ इन्शुरन्स पाहिला असेल, HDFC लाईफ इन्शुरन्स, मॅक्स लाईफ इन्शुरन्स, असे भरपूर सारे प्रायव्हेट कंपन्या मार्केटमध्ये एंट्री घेत आहेत। आणि मार्केट प्लेयरची मॅक्झिमम स्ट्रॅटेजी काय असते? मार्केटिंगवर आणि मनी बर्न करून, पैसे खर्च करून अगदी टेक्नॉलॉजीमध्ये कशी भर देता येईल, ऑनलाईन पद्धतीने आपल्या कस्टमरपर्यंत कसं पोहोचता येईल, या सिस्टीमवर प्रायव्हेट कंपनी जास्त फोकस करते। परंतु LICचा मेन फोकस कसा आहे? एंड टू एंड कस्टमर, म्हणजे फिजिकली जास्तीत जास्त LIC एजंट काय करतात? आपण लहानपणापासून आपल्या घरामध्ये आपल्या आईची LIC किंवा आपल्या वडिलांची LIC पॉलिसी असेल तर आपले वडील कुठल्या ना कुठल्या एजंटशी लहानपणापासून आपण बोलताना पाहतो। आपण या सगळ्या गोष्टी आपल्या कानावर पडल्या असतील लहानपणापासून। तर मी जसं लहानपणापासून पाहतोय, माझे सुद्धा घरचे, माझे सुद्धा नातेवाईक ते कुठल्या ना कुठल्या LIC एजंटला जाऊन भेटतात किंवा आपल्या घरी तो LIC एजंट येतो आणि आपल्याला त्या LIC विषयी समजून सांगतो। एकदा येतो, दोनदा येतो, तीनदा येतो। मग हे काय झालं? अफोर्डेबिलिटी LICची जास्त होते, म्हणजे LICचा जो खर्च आहे तो जास्त वाढतोय। तर या कारणामुळे जे प्रीमियम आहेत, जे इन्शुरन्स प्रीमियम आहेत, आपल्याला जर समजा कुठली प्रायव्हेट कंपनी 10,000 रुपयामध्ये इन्शुरन्स देते तर तोच इन्शुरन्स आपल्याला LIC मध्ये 15,000 रुपयांनी भेटतोय। तो जो प्रीमियम आहे तो आपल्याला जास्त पे करावा लागतो LIC मध्ये, म्हणजे ही अफोर्डेबिलिटी आहे ती कस्टमरला जास्त पे करावी लागते LIC मध्ये। पण याचं कारण काय की LIC टेक्नॉलॉजीमध्ये एक वीक आहे आणि ती एंड टू एंड कस्टमर पर्यंत पोहोचण्याचा जास्त त्याच्यावर फोकस करते। आणि ह्याचाच फायदा घेऊन जी प्रायव्हेट कंपनी आहे ती जास्त भर टेक्नॉलॉजीवर देते आणि मार्केटिंगवर जास्त भर देते। तर कुठेतरी हा वीकनेस मला भविष्यामध्ये आपल्याला दिसून येईल। आणि प्रायव्हेट प्लेयर जर कुठल्या इंडस्ट्रीमध्ये जातात, जर कुठलाही प्रायव्हेट प्लेयर एखाद्या इंडस्ट्रीमध्ये घुसतो तर त्यावेळेस त्या पर्टिक्युलर गव्हर्नमेंट कंपनीला लॉस होतो, हे आपण प्रत्येक वेळेस पाहत आलो आहोत। फॉर एक्झाम्पल, जर जिओ कंपनी आणि एअरटेल कंपनी, जिओ कंपनी एअरटेल कंपनी टेलिकॉम क्षेत्रामध्ये घुसली तर तिकडे गव्हर्नमेंट BSNL कंपनीला लॉस होताना आपण पाहिलं आहे। इंडिगो कंपनी ही प्रायव्हेट कंपनी त्या क्षेत्रामध्ये गेली तर एअर इंडिया या गव्हर्नमेंट कंपनीला लॉस होताना आपण पाहिला। त्यानंतर जास्तीत जास्त सेव्हिंग अकाउंट पहिले गव्हर्नमेंट कंपनीमध्ये सेव्हिंग अकाउंट्स, गव्हर्नमेंट बँक्समध्ये जास्तीत जास्त पहिले सेव्हिंग अकाउंट ओपन व्हायचे, पण आताचं जे युग आहे, आताचं जे यूथ आहे, जवान मुलं आहेत, ते जास्तीत जास्त प्रायव्हेट बँक्समध्ये त्यांना अकाउंट ओपन करायला आवडते, कारण त्यांची मार्केटिंग, त्यांची भेटणारी ऑनलाईन जी सुविधा असते ती चांगल्या प्रकारे आपण त्याचा टेक्नॉलॉजीमध्ये उपयोग करू शकतो। तर कुठे ना कुठे ही वीकनेस मला थोडीशी जाणवते की LICला भविष्यामध्ये कुठे ना कुठे ही वीकनेस कमी करू शकते। आता आपण गॅरंटी आणि ॲश्युरन्स समजून घेऊ। फॉर एक्झाम्पल, जर LIC कंपनी डुबली, LIC कंपनी समजा बुडाली, तर मग आपले पैसे आपल्याला परत भेटतील का? तर 100% गव्हर्नमेंट ही जबाबदारी 100% घेणार, कारण LIC ही 100% आतापर्यंत गव्हर्नमेंट कंपनी आहे। पण त्याच्यामुळे जर LIC कंपनी इन फ्युचर जर डुबली तर आपल्याला आपला पैसा सेफ आहे असं गव्हर्नमेंट सांगतं। आणि इन केस जर कुठली प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनी डुबली तर आपले पैसे आपल्याला भेटतील का? तरी सुद्धा आपले पैसे आपल्याला भेटतील। आताचे जे टर्म्स अँड कंडिशन नुसार प्रायव्हेट कंपनी जर बुडली तर कुठली तरी प्रायव्हेट कंपनी त्या डुबलेल्या प्रायव्हेट कंपनीला मर्ज करून कंपल्सरी मर्ज करावं लागतं। जसं आपण पाहिलं येस बँक डुबली तर SBI मध्ये येस बँक मर्ज झाली, तसंच कुठल्या ना कुठल्या प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनीला मर्ज करून डुबलेल्या कंपनीला घ्यावं लागतं। आणि IRDAच्या नियमानुसार जर आपण एखाद्या इन्शुरन्स कंपनीला प्रीमियम देतोय तर त्या इन्शुरन्स कंपनीकडे
1.5 टाइम्स म्हणजे 1.5 पट त्यांच्याकडे जास्तीत जास्त त्यांच्याकडे डिपॉझिट पहिल्यापासून असलं पाहिजे। तर या कारणामुळे सुद्धा प्रायव्हेट कंपनी सेफ आहे। आणि एक सेकंड पॉइंट आहे, क्लेम रेशो काय आहे। जर तुम्ही कुठल्या इन्शुरन्सचा क्लेम केला म्हणजे तुमचा ऍक्सिडेंट झाला किंवा काही जीवितहानी घडली आणि तुम्ही क्लेम केला की मला एवढे माझे मी प्रीमियम भरलं होतं, मला आता एवढी इन्शुरन्सची पैसे हवे, तर 96 to 97% LIC तुमचा क्लेम पास करते। म्हणजे तुम्हाला तिथे पैसे 97% भेटतात, 3% मध्ये तिथे रिजेक्ट केलं जातं। इट इज निग्लेशिबल। परंतु कुठली प्रायव्हेट कंपनी आपल्याला काय वाटतं की ही प्रायव्हेट कंपनी आहे, ही रिजेक्शन करून टाकेल, आपल्याला आपले पैसे भेटणार नाही, परंतु असं होत नाही। रेशो पाहायला गेलं तर प्रायव्हेट कंपनी सुद्धा 96 to 97%च क्लेम आपल्याला भेटतो। इथे पण थोडंसं टफ आहे LIC साठी। त्यानंतर आपण दोन डायव्हर्जन्स पाहिले, एक ऑफलाईन एक ऑनलाईन। आताचं जे युग आहे ते ऑनलाईन पद्धतीने फास्ट वाढत आहे। मी तुम्हाला सांगितलं LIC जो एजंट असतो तो ऑनलाईन पद्धतीने फिजिकल, जे LIC होल्डर पहिल्यापासून आहे त्यांना फिजिकली, काही लोकांना नॉलेज नसतं, त्यांना काय वाटतं की आपल्या घरापर्यंत माणूस येतोय, आपल्या कागदांवर सह्या घेतोय आणि तो आपल्याला आपली LIC देतोय। हे काय झाला, एक विश्वास झाला। परंतु काही लोकांना आताच्या युगामध्ये फक्त फास्ट सर्व्हिस पाहिजे, 15 मिनिटांमध्ये इन्शुरन्स पाहिजे, अर्ध्या तासामध्ये इन्शुरन्सचा फॉर्म भरतो। मी स्वतः एका विशिष्ट कंपनीचा फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ध्या तासामध्ये आणि कमी प्रीमियम देऊन इन्शुरन्स काढला होता। तर ह्या एक्सपिरियन्सहून मला सुद्धा वाटतं की जसं जग बदलत जाईल, आपलं यूथ ट्रेंड बदलत जाईल, टेक्नॉलॉजी वाढेल, तसं थोडंसं या कारणामुळे LICला फटका बसू शकतो। आता सगळ्यात मेन इम्पॉर्टंट रिझन आहे की LIC IPO का आणते। LICचा IPO आणण्याचं मेन रिझन आहे की तुम्ही पाहिलं आताच्या या मार्केटमध्ये बुल ट्रेंडमध्ये भरपूर साऱ्या कंपन्यांनी IPO मध्ये येऊन त्यांचा फायदा घेतला। तर या कारणामुळे पण LICचा IPO LIC आणत असेल। आणि दुसरं कारण डिसइन्व्हेस्टमेंट किंवा प्रायव्हेटायझेशन। म्हणजेच काय, गव्हर्नमेंट कंपन्या काय करते, प्रायव्हेटायझेशनवर जास्त फोकस करते। म्हणजे आपल्या ज्या गव्हर्नमेंट कंपन्या आहेत त्या प्रायव्हेट करायला चालते, त्यांच्यामधला जो स्टेक आहे तो प्रायव्हेटायझेशनवर ते जास्त फोकस करते। याच्यामुळे काय होईल, गव्हर्नमेंटला स्टेक जर लोकांमध्ये विकला तर गव्हर्नमेंटकडे पैसा जनरेट होईल आणि गव्हर्नमेंट जास्त विकासावर भर देईल। तर हे पण एक कारण IPOच्या माध्यमाने LICचा असू शकतं। त्यानंतर तुम्ही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये की तुम्ही LICच्या IPOला अप्लाय करणार का। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार की LICच्या IPOची साईज नेमकी किती आहे, LIC आपल्या IPO मधून किती पैसे घेते आहे लोकांकडनं, आणि LICच्या एका IPOचे शेअर किती राहणार, आणि LICच्या IPOला आपल्याला कसं अप्लाय करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।